रात्री नंतर सकाळ झाली आणि फायनली आता सकाळच्या 6:30 वाजेपासून आम्ही बाजरी सोंगायला सुरुवात करून दिली. तर नमस्कार मित्रांनो, मी ऋत्विक पाटील. सध्याच्या दिवसामध्ये वातावरणाच्या प्रमाणानुसार जरा जास्त ऊन लागत होतं. त्याच कारणामुळे आम्ही लवकर आज कामाला सुरुवात करून टाकली होती. सकाळच्या सुरुवातीनंतर फायनली 9:30 वाजता आता काम अर्ध कंप्लीट होऊन संपन्न होण्याच्या दिशेकडे चाललं होतं. व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता एकदम 24 कॅरेट प्युअर ओरिजिनल क्वालिटी आणि क्वांटिटीचा विषय. तर असो ते काम आपल्याला अर्धा तास सोडून दुपारी आपल्याला छत्रपती संभाजीनगरकडे जायचं होतं. 1.5 तासाचा प्रवास करून फायनली छत्रपती संभाजीनगरला आलो. आल्याबरोबर हर्षलला घेतला आणि हायटेक कॉलेजला जाण्यासाठी निघालो. कारण हर्षलचा सीईटीचा पेपर हायटेक कॉलेजला होणार होता. कॉलेज समोर पोहोचल्यानंतर मला वाटलं हा मोठा पाळणा कॉलेज मधील हॉल सापडण्यासाठी ठेवलाय, पण तसा काही विषय नव्हता. पेपर साठी एंट्री करायला अजून 1 तास बाकी होता. त्याच्यामुळे आता जेवढे 2 वर्षभर जेवढे पुस्तक वाचले नाही त्याच्या पलीकडे आता मेन्यू कार्ड वाचणं चाललं होतं. ते सगळं वाचून घेतलं. पठ्ठ्याचा चांगला पेपर जा म्हणून त्याचं थोडं डोकं थंड करून दिलं. तिथून गाडी काढली आणि पेपरच्या आधी त्याला कॉलेजमध्ये नेऊन सोडलं. पेपर देऊन आल्यावर पाटलाला तर एकदम खतरनाक भूक लागून गेली होती. त्याच्यासाठी सर्वात पहिले नाश्ता करण्यासाठी आलो. नाश्ता वगैरे आवरला आणि फायनली आता आपण घरी जाण्यासाठी निघालो होतो. सोलापूर हायवेचा निसर्गरम्य वातावरणाचा रस्ता क्रॉस केला आणि फायनली आता भुयारी मार्गाच्या ट्रॅफिक मध्ये येऊन अडकलो. विषय खोलन ट्रॅफिक गोल. आता एवढी मोठी ट्रॅफिकची लाईन क्रॉस करण्यामध्ये बेकार हालून गेली होती. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला एकदा कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नाही आवडला असेल तरी पण लवकर फॉलो करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.